मंडळी, हास्याच्या विविध चलचित्रांनी तुमचं मनोरंजन करायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची टीव्ही समोर बसूया, सहकुटुंब हसूया. विनोदाचे देखावे सादर करणाऱ्या सगळ्या हास्यरथी महारथींचं जंगी स्वागत आहे. यांना कौतुकाची शाल आणि श्रीफळ देणाऱ्या दोन्ही दर्दी हास्यरसिकांचं देखील स्वागत आहे. बोल्ड, बिंदास्त अँड ब्युटिफुल सई ताम्हणकर आणि महाराष्ट्राचा एनर्जेटिक स्टार सिद्धार्थ जाधव. मंडळी, बाप्पाचा आशीर्वाद घेऊन दोन प्रियकर आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी सज्ज झालेत. पण तरीही बघूया की आज नेमकी कोणाची प्रार्थना पूर्ण होतीये. जे दाखवायला मंचावर येत आहेत हास्य जत्रेचे अतरंगी हास्यवीर. चेतना मॅडम, चेतना आत येऊ का? राजपूत सर या ना, या या बसा ना. नाही केळी आणली आहे, बाप्पाच्या चरणी ठेवतो. मी पाणी आणते. हा 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 इथेच. गणपती बाप्पा, आजपर्यंत काहीच मागितलं नाही रे तुझ्यासमोर. एकच मागणं आहे, ही कोकण कन्या आहे ना, हिला पटकन खानदेश कुमारी होऊन जाऊ दे. आज हिच्या पप्पांना विचारणार आहे, तुझा आशीर्वाद राहू दे, वरद असतं राहू दे रे बाप्पा, वरद असतं राहू दे. राजपूत सर, असं डायरेक्ट देवासमोर मागणं म्हणजे? अरे आता देवापासून काय लपलंय हो, देवाला सगळ्यात माहिती आहे ना. खरं तर आता माझ्या कवितेवर प्रेम आहे, तुम्हाला पण कविता आवडते. आणि तुम्ही ते माझं मराठीचं पुस्तक परत केलं होतं तेव्हा गुलकंद प्रेमाच्या या कवितेवर जेव्हा तुम्ही बदाम काढून दिला होता तेव्हाच माझ्या लक्षात आलं होतं. अरे बापरे, तुम्ही लाजू नका ना हो, माझ्या अंतरंगात तरंग उठतात ना हो. काय पण मी पडलो मराठीचा शिक्षक, त्यात कवी मनाचा बा. तर मी असा माहोल तयार करून मग बोलत असतो. आज तो माहोल आहे, तुमच्या पप्पांना विचारतो, पण तुमच्या पप्पांनी होकार दिला तर तुमची हरकत नाही ना? पप्पांनी होकार दिल्यावर मग काय? अरे बापरे. हा, केशव खटिंग यांच्या कवितेच्या ओळी आठवल्या बा. पिंपळाचं पान जसं उगवताना लाल ग, लाल ग सखे तसे तुझे गाल ग. अरे बापरे, मरून जाईन मी. एक टक्क नजरेची भिंतीवरची पालग, पालग सखे तसे माझे हाल ग. चेतना, पप्पा, काय कोण आला? पप्पा हे राजपूत सर माझ्या बरोबर शाळेत शिकवतात. नमस्कार. नमस्कार. देवाच्या पुढ्यात केली आणि नसेल ठेवायला. अय्या, तुम्ही कसं ओळखलं? अगं तुझ्या शाळेतलं शिक्षक ते काय ड्रॅगन फ्रूट आणणार आहेत की स्ट्रॉबेरी आणणार? काम कर, त्यांना एवढासा चिवडा आणि अर्धा पेडा दे. काय म्हणजे? अरे संस्थेत मरमर करतात, त्यांना पूर्ण पगार मिळतो काय विचार? आपण ना त्यांना सवय लावायची नाही काय? नमस्कार नमस्कार. अरे असू दे, नमस्कार असू दे. काका, नमस्कार काका. बसू. बसा ना, बसा काय. मला ना जरा महत्वाचे बोलायचे बा. मग डायरेक्ट थेट बोला ना. मी काय तुमच्या शाळेचा ट्रस्टी आहे, माझ्याशी बोलायला घाबरता होते? नाही घाबरत नाही, मग? पण कसा विषय थोडासा नाजूक आहे. होय काय? त्यात मी पडलो मराठीचा शिक्षक. मग मराठीला त्रास द्या ना, मला कशाला त्रास द्या? किती झालं? किती झालंय? अर्धा अर्धा. असू द्या ना पप्पा. खूपच विनोदी आहेत. कसं आहे ना कप्पा, आपला काका 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 तो अर्धा पेडा आहे तो काढून घे. अरे फंबल केवढं मारता येते? असू दे. तर कसं आहे बा, मी कवी मनाचा आहे. होय काय? हा, आता कवितेत प्रचंड ताकद असते. हे असते आम्हाला माहिती. म्हणजे आता आता कविता कसं, म्हणजे कवितेमुळे समाज एकत्र येऊ शकतो. खरंय. कवितेमुळे दोन जीव एकत्र येऊ शकतात. हो का? कवीला जेवढे शब्द जवळचे असतात, हो. कवीला जेवढं यमक जवळचे असतं, हा हा.
म्हणजे कवी या गोष्टींशिवाय राहूच शकत नाही. अच्छा अच्छा शब्द. कवीचं मेन म्हणजे मेन यम. कवी. नमस्कार. अरे हा नमस्कार नमस्कार या या या. येऊ का? या या बिंदास या या, या. काय कसे आहेत सगळे? हा आम्ही मस्त या 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 नमस्कार. या या लगा लगा वा 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 वा. काय लगा डेकोरेशन आहे होय? हा, मग गणपती बाप्पा मोरया. वा 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 वा. गणपती बाप्पा हा, लगा मनातलं सगळं खरं उद्या बरं का? हा. हा सोन्याचा मोदकच चढवतो तुला. सोन्याचा मोदक त्यानं काम कर खूप सारा चिवडा आणि 2 पेढे देस. हा नमस्कार नमस्कार या 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 नमस्कार, या, बसा, या, बसा. चेतनाचा पप्पा तुम्हीच. हा आय एम चेतनाथ पप्पा Yes. नमस्कार या, करतो असू बरं द्या, का? असू द्या, या, नमस्कार बस, करतो. बस, बस, बस. हा. बरं ह्यो दत्तू हो. बारका भाव आहे माझा. हा. चेतना मॅडमच्या वर्गात आहे शिकायला. होय काय हा. नमस्कार हा, हॅलो 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 नमस्कार कर. हा हा सॉरी नमस्कार आता त्याला संस्कारच नाही आहे हा? मला हात मिळवतो म्हणजे काय त्याला अर्धाच पेढा दे पप्पा नको ना असं. नमस्कार. बस पेढी पडली तर. काय शिस्त नको काय माणसं संस्कार नको मी रोहित माने. अच्छा होय काय पालिकेची कॉन्ट्रॅक्ट उचलतो. हाय व्हेरी गुड एकराच्या गणितात लाखात खेळतोय. फॅब्युलस चेतना बरोबर लग्न करायचे. डायरेक्ट ओपन टेंडर टाकलेलं आहे. पास करा उद्या दणका. अरे म्हणजे अरे काय डेंजर माणूस आहे. काय झालं? अरे असं कसं विचारू शकता ते डायरेक्ट. असं कसं विचारू शकता डायरेक्ट. सर पण विचारलं तर काय प्रॉब्लेम आहे अरे काका काय माझ्या दादाला मॅडम खूप आवडतात अरे आवडतात म्हणून काही कराल का? नाही 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 हो मासेरा नो कसं आहे त्यांच्या मनात होतं ते लगेच बोलून मोकळं झालं का अरे ना नाही पण काका असं दाडकन नाही ना विचारता येत हो. आपलं म्हणजे धडकनच असते सगळं. डायरेक्ट थेट आदलं मधलं काहीच नाही. हो. आपल्याला आवडलं म्हणजे आवडलं. हा. मनात साचवून ठेवतच नाही आपण. कसं असते विचार आणि लघवी तुंबवायची नाही. वाटलं की लगेच मोकळं व्हायचं. अरे असं कसं मोकळं व्हायचं हो. अरे जरा काही निकष असतात सभ्यतेचे. काय? आता सार्वजनिक ठिकाणी लघवी आली तिथेच मोकळा करून टाकायचा. वा रे वा. अरे संयम पाळला पाहिजे अशा वेळेस. संस्कार महत्वाचे असतात ना. तुम्ही बसा संयम पळत. मी संयम सुटलाच माणूस अरे आहे. काय बोलताय? बरं महत्वाचं चेतना मॅडम तुमच्याबद्दल आपल्या मनात एकदम म्हणजे बायकोवालं फिलिंग आहे बरं का. म्हणजे मी तुम्हाला ऊसाच्या फडात न्यायची स्वप्न बघितलीच नाही ती कवा. तुम्हाला ऊसात नेणार पण ऊसाची मालकीन म्हणून डायरेक्ट कारखान्यावर घेऊन जाणार. ऊस मोजाय करा 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 नुसत्या नोटाच मोजायच्या. अशी स्वप्न बघितलेली आहेत आपण. करा मग टेंडर पास. काय वाटतंय तुम्हाला? मला अगं मी काय बोलणार नाही मला काही सुचत नाहीये. पप्पा म्हणतील तसं. नाही मॅडम तुम्ही डोळे बंद करून विचार करायचा प्रयत्न करा ना. आम्हाला तोंडी परीक्षे वेळेस सांगता ना डोळे बंद करून विचार करायला. तसं करा ना सुचेल तुम्हाला. अरे गुत्तपट रे. ही का तोंडी परीक्षा चालू आहे का? आयुष्याचा प्रश्न आहे मॅडम. आयुष्याचा प्रश्न आहे. बरोबर आहे. हा हा आणि मी काहीतरी बोलत होतो ना मध्येच बोलले. नाही नाही बोला यांना काहीतरी बोलायचं होतं मध्ये म्हणजे बोला ना मग पण आपण नाही तुम्ही बोला काय मनात असेल ते बोलून टाका. म्हणजे कसं आहे विषय असा बसकन नाही सांगायचा असतो. नळातून पाणी पडलं बसकन नाही नाही. विषय म्हणजे नीट हाताळावा लागतो. बर नाजूक विषय असतो ना. हो. विषय हा गजऱ्यासारखा असतो. तो हाताळताना हात हळुवारपणे गजऱ्याला लावायचा म्हणजे गजऱ्याचा सुगंध हाताला लागतो आणि गजरा पण चुडगळला जात नाही असा विषय सांगावा लागतो की नाही है की नाही? पण सर त्या गजऱ्याची फुलं कोमेजायच्या आत बोला ना. तुम्ही बोलतच नाही आहात, सर नाही, बोला नाही ना. तुम्ही बोला ना काय बोलायचं ते बोलून टाका. येतो हा. आता आयुष्याच्या वाटेवर आपण चालत असताना हा हा वाटसरू म्हणून जेव्हा आपण चालतो तेव्हा एकटे चालत असतो. बरोबर पण तेव्हा विसाव्यासाठी आपण एखाद्या झाडाची सावली बघतो की नाही नाही. नाही पाहिजे ऊन वर असतं. सावली बघतो की नाही. ऊन असतं ते सावली बँकवेट हॉल. सावली बँकेट हॉल. सावली बँकेट 500 जणांची व्यवस्था आहे. केला तिथंच आपलं लग्न करायचं ठरवलेलं आहे. अगं बाई, सावली बँकवेट खूप महाग आहे. महाग आहे ना. असू दे की मग त्याला काय होतंय. मी आहे की हा. हा 500च्या जागा 1000 माणसं येऊ दे की लगा
काय फरक पडत नाही आपल्याला पप्पा हो. विशेष म्हणजे हा. वरातीला ट्रॅक्टरवर डॉल्बीची भिंतच बांधणार आहे बापू काय सांगता बाय काय नाचायचं म्हणजे नाचायचं दंगा झाला पाहिजे हा. तुम्हाला आवडते का नाचाय अरे, मी जबरदस्त डान्सर आहे बर देशी का विदेशी स्टार्टरला विदेशी नंतर किती पण देशी लगा जुळणार जुळणार आपलं जुळणार भारी आहे. जुळते हा, जुळते जुळतं. बर विशेष हा. एक दिवस हळद हा. आणि एक दिवस संगीत बर 2 दिवस नाचायचं हा आणि मग तिसऱ्या दिवशी लग्न म्हणजे 4 दिवस सावली बँकवेट हॉल बुकड अरे अरे काय चालू हो दादा कुठं मध्ये सावली बँकवेट हॉल घुसाडला मी झाडाची सावली त्याच्याबद्दल बोलत होतो ना हो. काहीतरी मी बोलत होतो काहीतरी अरे, हे काहीतरी सर, बोला बोला यांना बोलू पटापटा द्या. बोला ना मुद्द्याचं बोला हा, तुम्ही बोलतो हा कसं आहे 2 माणसं एकत्र येत असताना त्यांचा बुद्ध्यांक जुळला पाहिजे बुवा. छे, छे. त्या बुद्ध्यांकावर माझा विश्वास नाही मी त्याला मानतच नाही पप्पा? माणसाची कशी मनं जुळली पाहिजेत मग सगळं व्यवस्थित होतं का नाही काय बरोबर ना पाहू नाही काका तुम्ही बुद्ध्यांक म्हणजे काहीतरी वेगळंच समजताय तसं नाही बुद्ध्यांक म्हणजे बौद्धिक पातळी सेम असली पाहिजे बुवा. असली. हा आणि आता शिक्षण सारखं असलं पाहिजे ना आता चेतना मॅडम त्यांचं BSc BEd झालंय माझं MA BEd झालंय होय का? आणि ते पण डिस्टिंक्शन मध्ये हा साधा नाही डिस्टिंक्शन आपण मग डिस्टिंक्शन मॅरेजच करू आपण म्हणजे तुम्ही बोला कुठं करायचे तेवढं नाही डिस्टिंक्शन मॅरेज म्हणजे ती नाही सगळी आपली उचलायची जायचं कुठं तरी डोंगराचं लग्न करायचं त्याला डेस्टिनेशन मॅरेज म्हणतात ती करू की मग बोला कुठं मी तर म्हणतो काश्मीरलाच जाऊन करू डायरी काश्मीरमध्येच करू. पप्पा काश्मीर मला खूप आवडतं काश्मीर मला ना ते चिनार झाड बघायचंय काय सांगताय? आणि मला शिकाऱ्यातून पण फिरायचंय करू करू काय 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 माझं केस खूप आहे ना मित्र परिवार लय मोठा आहे का नाही बर मला ते बर्फात खेळायचंय मॅडम वहिनी मला पण तो बर्फाचा स्लो मॅन बनवायचा आहे अरे कोणतो बटराय बाय ना खळगुट मारू खळगुट स्लो मॅन नाही स्नो मॅन असतो तो राजपूत सर असू दे ना कशाला माझ्या धीराला ओरडताय अरे त्याला धीर म्हणायच्या आधी थोडा धीर तर धरा हो असू दे हा दत्तू आपण ऐका ना मला ती घसरण्याची गाडी पण पाहिजे ती असेल ना बायको मॅडम काय बोलते बायको मॅडम अरे सगळं करू ग तुझ्यासाठी सगळं करू मी तर म्हणतोय बर्फावर घसरत घसरतच माळा टाकू गळ्यात लग्न वेगळं किती लग्न मजा येईल मला चालेल अरे काय चालेल मॅडम अरे तुम्ही किती वाह चालले हो नाही ना तसं नाही आता काश्मीर वगैरे एवढं म्हटल्यावर कोणी वाहवत जाईल ना पृथ्वीवरचा स्वर्ग आहे तो अरे असू द्या ना पण मी काहीतरी बोलत होतो ना मग तुम्ही बोलतच नाही ना बोला ना अरे तुम्ही माहोलच तयार होऊ देत नाही ना माझ्या अरे मला बोलू द्या कवी मनाचा माणूस आहे माहोल तयार करावा लागतो बुवा मला नाही नाही, तो मावलचा मरू द्या पण ते कसं आहे आता एवढं चांगलं स्थळ आलेलं आम्ही नाही कसा म्हणायचा बरं जाऊ द्या तुमचं राहू द्या आपण आपलं लग्न जुळवून टाकूया बघू पटकन आता कसं मुद्द्यावर आला पप्पा हा मग बर ती पत्रिका बित्रिका देण्या घेण्याचं आहे ती सगळं आताच फायनल मध्ये करून टाकू हा, चालेल दादा त्या पत्रिकेचे कॉन्टॅक्ट ना आपण राजपूत सरांना देऊया सुंदर अक्षर आहे काय त्यांचं सांगतो? दिनविशेष बातम्या शाळेत तेच लिहितात लगा मी पत्रिकेची भानगड तुम्हीच घेऊन टाका मग आपली. भानगड 2 जीवांच्या मिलनाचा दस्तावेज असतो तो त्याला भानगड म्हणता तुम्ही अरे भानगडच असते हो हा. कसला दस्तावेज आपलं म्हणजे डायरेक्ट हा. सावली बँकवेट हॉल हा. रोहित वेड चेतना मॅडम या जेवा आणि घरी जावा आणि खाली ठळक अक्षरात लिहायचं आहेर घेतला जाणार नाही आमची लायकी तुमच्यापेक्षा जास्त आहे खरं आहे खरं आहे. फायनल मध्ये करून टाका हे सगळं तुम्ही मी तर म्हणतोय लग्नाचं मॅनेजमेंट देऊन टाका ह्यासनी नाही त्यांना द्यावं लागेल मी काय म्हणतो राजपूत सर ऐका ना हो राजपूत सर काय येणार का बाडबाडता भांबा बोलव आहे का ऐका मी काय म्हणतो आमच्या चेतनाला मामा नाही आहे तेव्हा एक कट्यार घ्या आणि त्याला वर लिंबू लावा आणि चेतनाच्या मागं उभं राहा भारी झालं गुत्तपटा काय झालं गुत्तपटा खड्ड्यात गेली कविता अरे? खड्ड्यात गेली कविता चेतना मॅडम मला आवडतात मी चेतना मॅडमला आवडतो आम्हाला लग्न करायचे लग्न करायचे आम्हाला अरे नवरा म्हणून कट्यार घेऊन उभं राहायचंय मला तुम्ही मामा म्हणून कट्यार घेऊन उभं राहायला लावताय वा 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 ना तर अरे पत्रिका डिझाईन करायला सांगताय मला आमच्या पत्रिकेचा विचार कधीपासून करतोय मी कविता रचून ठेवली अशी अरे वा 1.5 वर्षापासून गंमत वाटते तुम्हाला या इकडे 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 काय 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 इकडे येऊन काय शांत बसा या या कसं आहे पाहुण्यानो हा कसं आहे मी कसा आहे
आजच्या काळातला बाप आहे का नाही? बर तर पोरगी म्हणेल तसा पण पोरगी काय म्हणते काय? बाप म्हणेल तसा कारण ती मागच्या काळातली आहे ना बर तर तिला काय मी म्हटलं तू आजच्या काळात ये आणि तुझं काय ते तू ठरव बरोबर काय मी मागच्या काळातला नाही आहे ना ती वसडी मागच्या काळातली आहे. हा नाही पप्पा माझ्यावर संस्कार मागच्या काळातले झालेत ना हा. मग हो आणि मी जरी मागच्या काळातला असलो ना काय? तरी मी मधल्या काळात ना आजच्या काळात आलेलो आहे तू जरी आजच्या काळातली असलीस ना तरी मधल्या काळात तू मागच्या काळात गेलेली आहेस का नाही 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 मी पप्पा मला वाटलं की मी तुमच्या बरोबर यायला पाहिजे म्हणून मी मागच्या काळात आले नाही पण मी आजच्या काळातला आहे का नाही तुम्ही मला सांगायचं ना तुम्ही आजच्या काळात आलात अगं तू शाळेत असताना मी आजच्या काळात आलो का काय चाललंय अरे तुमची गाडी आहे ना काळात रुतलेली ती बाहेर काढा ना काहीतरी ठरवा ना काहीतरी ठरवा श्याम सर चिडू नका म्हणजे कसं झालंय पप्पा आत्ताच्या काळातले आहेत, पण मी अजून मागच्याच काळात आहे मला वाटलं की मला पप्पांबरोबर जायला पाहिजे म्हणून आता यांनी कसं आजच्या काळातलं असं थेट विचारून टाकलं त्यांचा प्रॅक्टिकलपणा मला आवडला मग मी नाही आवडत का नाही तू असं म्हटलं का मी नाही हा. तुम्ही कसं मागच्या काळातलं असं घोळत घोळत आडून आडून विचारलं हा. त्यातला गोडवा पण मला आवडला माझं कन्फ्युजन झालं मी काय करू आत्ताचा काळ का मागचा काळ मला कळत नाहीये आत्ताचा काळ मागचा काळ आणि मी आजच्या काळातला आणि हा मधल्या काळातला आहे असं सगळं आहे ना. हो पण म्हणजे आत्ताचा काळ आणि आधीचा काळ अपोजिट पोल्स आहे ट्रॅक्स आणि मागचा काळ सेम आहे पॅरलल आहे मला काही कळत नाहीये आत्ताचा काळ हे सुटे सुटलीस मी सुटले तुम्ही दोघं सुटा मी पहिल्यापासून सुटलेलाच आहे अरे काय बोलताय अरे ठरवा काहीतरी नाही नाही काहीतरी ठरवा मला कळत पप्पा हा का एक मिनिट श्यामराव या या. हे बघा कसं आहे श्यामराव तुम्ही आलो लवकर पण तुम्ही बोललो नाही हे कसं आलं उशिरा पण पटकन बोलून गेले तुम्ही आलो पेपर सोडवायला पण पेपर तुम्ही सोडवलाच नाही हे आलं उशिरा पण ह्यानी नुसत्या पुरवण्या लावल्या का नाही काय जमलं ना तुम्हाला जाऊ द्या हो यांच्या श्रीमंतीला बोलले तुम्ही बाकी काय काय बोलायचे नाही नाही जाऊ द्या सोडा हा. लोक म्हणतात लोकांच्या लग्नात राबलं हा. की लग्न होतं बा लवकर हा. एवढ्या लोकांच्या लग्नात राबलो अजून पण लग्न नाही झालं ठीक आहे काय हरकत अय सर हा नुसतं राबून काय होत नाही अक्षता केसात अडकायला लागते त्या तुमच्या अक्षता टाकल्यावर लागा एक टप्पा पडून उडून जातील या. माझ्या म्हणजे केसात कशा किलोभर अक्षता अडकणार त्याच्यामुळे माझं जुळलेलं आहे आणि तुमचं जुळलेलं नाही चला येतो हो आता कुठे थांबा आता काय? आता आलं होतं गणपती आरती तरी करून जागा हा. नाही. ए दत्तू हा. मी काय म्हणतो तू टाल वाजवायला घे हा. आणि राजपूत काय वाजवतील घंटा हा? या, या. वा भन्नाट परफॉर्मन्स एकदम थेट भेट होती ही सिद्धू तुला कसा वाटला परफॉर्मन्स अरे कडक म्हणजे ही सिच्युएशन आता गणपतीत खूप जण रिलेट करत असतील आरती करायला आलेले प्रसाद वाटत बसत असतील कडक कॉन्सेप्ट आणि मजा आली पर मोरे सर तर आत म्हणजे मोरे सर म्हणजे शुभम गिल आहेत ते बसल्या बसल्या फटकवत आहेत जबरदस्त मला सावत्या लय आवडलाय सावत्याचं जे कॅरेक्टर या स्किट मधले होतं ते आपली महाराष्ट्राची हास्यजत्रा आहे थेट आहे आम्ही येतो मनोरंजन करतो बस आपल्याला काय माहित नाही बाकीच्या कविता आम्हाला काय ऐकायच्या नाही कडक यार मला एवढं रिलेट झालं आणि श्याम यार श्याम सुंदर राजपूत यार कमाल तुझे ते एक तर ते चिडणं वेगळंच काहीतरी होतं आज तुला झटका कसा बसतो ए! मजा आली यार क्या बात आहे सई वॉक परफॉर्मन्स होता तुम्ही सगळ्यांनी प्रत्येक बॉलला चौकार मारलेला आहे किंवा षटकार मारलेला आहे आय एम व्हेरी प्राऊड ऑफ यू ऑल प्लॅटॉनिक आय लव्ह यू मॅन म्हणजे काय आता आपण हे ऍड करूया कातील कॉन्फिडेंट मोरे म्हणजे मिस्टर सी असं म्हणायला हरकत नाही ब्युटिफुल ॲज ऑलवेज मजा आली गणरायाच्या आगमनासाठी हास्याची आरास केली कारण आपल्या सगळ्यांची लाडकी कोहली फॅमिली बाप्पाच्या दर्शनासाठी आली जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या लाडक्या कोहली फॅमिलीचं
नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे. मेजेचा राजा गणेश मंडळ स्वागत करते सगळ्यांचं. गर्दी करू नका. काकू या पुढे या पुढे या 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 वा वा. हा हा मंडपाजवळ गर्दी करू नका. हा आपापले मोबाईल नका ना करू गर्दी. नका ना करू असं हा जाऊ दे जाऊ दे पुढे जाऊ दे. हा 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 आपापले मोबाईल सांभाळा. आणि त्याहीपेक्षा मोबाईल पायी पार येडं झालेलं आपलं पोरगं सांभाळा. हा बायांनी मला बघा म्हणून जे सोन्याचे दागिने घातलेले आहेत ते सांभाळा. एक सूचना आहे, MH045591 ही जी गाडी आहे ती पुढच्या 5 मिनिटात काढा, नाहीतर गाडी शोधावी लागेल. हा आणि याच्या आधी कधीतरी न वापरलेला अख्ख्या पंचशी बॅग इकडे मिळालेली आहे. तो जो कोणी बेशरम असेल त्याने यावे आणि प्रामाणिकपणे आपली पंचशी बॅग घेऊन जाऊन लेखकाकडे द्यावे, म्हणजे पुढच्या स्किटमध्ये हे पंच वापरले जातील. हा चला चला मागे नका बघू. हा चला पुढे चला. हा सई तामणकर कोण आहेत? सई तामणकर कोण आहेत? त्यांना सूचना आहे, त्यांच्या बाजूला नेहमी बसणारी व्यक्ती हरवलेली आहे. त्यामुळे आता आपण पण जरा हरवूया हा विचार मनात आणू नका. त्यापेक्षा या अख्ख्या ग्रुपला पार्टी कशी आणि कधी द्यायची ह्याचा विचार करा. हो जाऊ दे, गर्दी करू नका. पोरं सांभाळा आपापली. हा चला. विराज जगताप अख्ख्या मंडळाचे कार्यकर्ते आहात. फक्त महिला कार्यकर्त्यांचे नाही आहात तुम्ही. फक्त त्यांना एंटरटेन करता नका. विराज जगताप नका ना असं करू. का करता? महिलांना सूचना आहे, स्वतःची कौटुंबिक माहिती त्यांना देऊ नये. नाही बघू, जा बघू पुढे. तुम्ही मला चालणार नाही. हा चला होऊ दे पुढे. हा जाऊ दे जाऊ दे, गर्दी करू नका. सांभाळा स्वतःला, सांभाळा आपापली मुलं सांभाळा. नमस्कार नमस्कार नमस्कार. काय झालं? अरे थांब ना बाबा, तू एखाद्या स्किट मध्ये नाही वाजवलंस तर चालणार नाही का तुला? जीव जातोय का? वाजवायलाच पाहिजे. नको ना वाजवू बाबा, एखादं स्किट जाऊ दे. असं काय झालंय मला सांगा. 1 मिनिट शांत व्हा. तुम्ही आधी शांत व्हा, रडू नका. काय झालंय बाळा तू मला सांग. माझ्या आई बाबांची मुलगी हरवली. माझ्या मुलीची बहीण हरवली. माझ्या बायकोची मुलगी हरवली. ऐका शांत व्हा. ऐका ना बाळा, फक्त रडताय तुम्ही, मला दुसरं काहीच कळत नाहीये. हे बाळा तू मला सांग. हा आधी शांत हो बघू. हा दीर्घ श्वास घे बाळा. हा आता मला सांग काय झालंय, कोण हरवलंय? माझ्या आई बाबांची मुलगी हरवली. माझ्या आई बाबांची मुलगी हरवली म्हणजे माझी बहीण हरवली असं म्हणणं बाबा डायरेक्ट. माझ्या आई बाबांची मुलगी म्हणजे तू हरवली आहेस का? म्हणजे दुसरी कुठली तरी मुलगी हरवली आहे ना. हा म्हणजे बहीण हरवली असं सांगायचं बाळा. हा थांब आता. हा थोडा वेळ. एक बापरे, कसं काय रडणं असं बापरे. एक मिनिट, काय झालं बाई? तुमचं कोण हरवलंय? माझ्या मुलीची बहीण हरवली. अहो माझी मुलगी हरवली सांगा ना. माझ्या मुलीची बहीण हे काय करताय तुम्ही? नाती सांगताना आपण शब्दकोडी घालायची नसतात, नाती सांगायची असतात. जरा थांबा आता. हा हा याचं काय? काय झालं मला सांगा, कोण हरवलंय? माझ्या बायकोची मुलगी हरवली. माझ्या बायकोची मुलगी म्हणजे तुमची आत्या असते का? नाही, तुमची मुलगीच असते ना. मग माझी मुलगी हरवली असं सांगायचं ना. असं कसं करता तुम्ही? साधी साधी नाती असतात, किती सोपी सोपी नाती असतात. आत्या ताई इतकी सोपी नाती असतात ती. हो की नाही? त्यांना किती कन्फ्यूज बरं करता तुम्ही. हा असं करू नये बाळांनो. हा हरकत नाही. मला असं कळलेलं आहे की तुमची मुलगी हरवलेली आहे. हा मला सांगा नाव काय? मी शिवाली अवली कोली. मी अवली लावली कोली. 1 मिनिट.
कोरस कशाला देताय तुम्ही? आम्ही कोरस नाही दिली, आम्ही आमची नावे सांगितली. ही नावे आहेत तुमची? हो, मी शिवाली ओली कोली. अरे हे काय आहे? काय आहे? हे लिली 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 काय आहे मला सांगा. लिली लिलीच्या जागी असते तीच हरवली. एक मिनिट, लिली लिलीच्या जागी असते म्हणजे लिली लिली नावाचं घर आहे का? नाही, लिली लिलीच्या जागी यांची मुलगी असते. आता परत तेच होत आहे ना बाळा. ह्यांची मुलगी नको, तू माझी बहीण म्हण ना. सोप्पं आहे ना, माझी बहीण असते म्हण. तुमची बहीण कुठे हरवली? तुमचा आणि आमचा संबंध नाहीच आहे. तू कशाला आमच्यावर नाती जोडली? पण असं नाही करायचं. मी मदतीला आलोय की नाही इकडे मला सांगा. माझ्या लक्षात आलेलं आहे की तुमची बहीण हरवलेली आहे. हो, ती आहे माझी बहिणीली. लिली 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 लिली. ती माझी बहीण नाही, मी तिची आई आहे. आणि माझी इच्छा असून सुद्धा मी तिची आई नाही होऊ शकत, अरे बापरे, अरे बापरे. कारण मी एक पुरुष आहे. निसर्गाने आई बनण्याचं भाग्य फक्त स्त्रियांच्या पदरी टाकलंय. त्यामुळे मला अभिमान आहे. समस्त स्त्री वर्गाला मी अभिवादन करतो. आणि हो हो हो, मी आहे तिचा बाप. मी आहे तिचा बाप. मी आहे तिचा बाप. मध्येच मरायला सवाई एकांकिका कशाला? स्पॉट आहे तुला तिकडे सोलोगी म्हणायला? काही संबंधच नाही. किंचित सवाई एकांकिका, पुरा स्किट, हे काय आहे? फोकस एक ठेव. एकांकिका तर एकांकिका, स्किट तर स्किट. माझं बघ, हो की नाही? काय सांगतोय ते नीट ऐका. आता एवढं मला कळलेलं आहे की तुमची मुलगी हरवलेली आहे. बरोबर आहे, मुलगी हरवलेली आहे. कशी हरवली मला सांगा, कशी हरवली? हा सांग, तू सांग. हा 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 वा, थोबडा मारला पाहिजे तुझा. सुंदर, वा वा, किती सुंदर. वाह वाह वाह, किती सुंदर. हो, किती छान समजवलंस बाळा तू. किती छान. थांबा थोडा वेळ बेटा. हा थोडा, हा विश्रांती घे. हा आता तुम्ही मला सांगा, कशी हरवली, कशी हरवली मुलगी? हो, ऐका, मुलगी राहू दे, आधी मेंदू हरवलाय तो शोधा. त्याची जास्त गरज आहे तुम्हाला. तुम्ही जरा विश्रांती घ्या. हा, विश्रांतीची गरज आहे की नाही तुम्हाला? हा, आता मी अनाउन्समेंट करणार आहे. हा हा, तुमची कोण हरवलेली आहे? हा, नाव काय? नाव नाव दिवाली ओली कोली. हा, हा. नाव नका सांगू तुमचं. कोण हरवली? नाव नाव. दिवाली ओली कोली. हा, सूचना आहे नागरिकांना, एक तरुण मुलगी हरवलेली आहे. बिवाली. हा, बिवाली नावाची मुलगी हरवलेली आहे. ती सापडली तर पहिली कानफडत मारा तिच्या. आणि त्यानंतर इथे आणून द्या, म्हणजे मग ही आई वडिलांच्या स्वाधीन मी करतो. हा हा, चला या. हा, झाले, तुमच्याबद्दल बोललेलं आहे, निघा. थँक्यू लिली. बघतो काय रे असं? बघू नको रे, बघू नको. जा जा, बघू नकोस. अरे निघ रे, निघ. चला जा. वा 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 वा. कुठून यार, डोक्याची वाट लावलेली आहे. विराज जगताप नाही. हा, हा चौगुले, हं. जरा एवढी अनाउन्समेंट करा ना. हा, एक सूचना आहे सगळ्यांना. लाली लीला लेले यांची मुलगी लैला लाली लेले कोण आहेत? अरे अशी माणसं कशी शोधून आणतोस तू? लाली लीला लेले आडनावाचे आपल्या मुलीचं नाव लैला का ठेवतील रे? मला सांग बघू. ही कुठली आली आहे हे माणसं? लैला लेले. लाली लीला लेले ह्यांची मुलगी लैला लाली लेले हरवलेली आहे. सापडली तर कुदवा. यांच्या बरोबर कोण आलाय? हा, ते बघा, ते कोण आहेत? लाला लुल्ला लेले. बसा खाली, बसा बसा खाली, खाली बसा.
लाली लुल्ला लुल्ला नावाचा माणूस असतो आणि जर असेल तर तो हाच असू शकतो. चला चला विराज जगताप नको रे बाबा. नंबर दे परत. नंबर परत दे घेतलेला नाही. हा नाही हा. अरे आता कसे परत आला? अरे थांबा. मगाशी केली ना अनाउन्समेंट मी. एक हरवली आहे तुमची कोणती मुलगी का कोण केली ना अनाउन्समेंट. थांबा ना जरा. ती मी हरवलेली, मी भिवाली, मी सापडली. मग आता प्रॉब्लेम काय आहे? आमची आई हरवली, पावली आवली कोली. अरे डोके बी फिरली आहेत का? मुलीला शोधायला जाता आईच हरवते असं कसं होतं तुमचं? अरे कोण आहात यार तुम्ही यार? मी शिवाली आवली कोली, मी भिवाली आवली कोली. काहीही कळलेलं नाही. फक्त 2 नंबरचं लिली 3 नंबरला सरकलं एवढंच कळलेलं आहे. दुसरं काही कळलेलं नाहीये मला. कारण माझी बायको पावली नेहमी 3 नंबरलाच बोलली. कोणी ठेवले रे नंबर? हे नंबर कोणी ठेवले? कोण मोठा शाणा लागून बघू नको नीट. नीट बघा सांगून ठेवतोय. काका तुम्ही का चिडली? माझी आई हरवली, पावली आवली कोली. माझी पण आई हरवली, पावली आवली कोली. लिली 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 लिली. माय वाईफ इज मिसिंग. हे तुझ्या एक रिदम चाललेला असतो. तोडतो ना ते दर वेळेला. मग अशी काहीतरी एकांकिका सुरू केली आज काहीतरी माय वाईफ इज मिसिंग. कोण आहेस रे तू शाण्या? अनाउन्समेंट करतोय आता मध्ये मध्ये बोलायचं नाही सांगून ठेवतोय. थांबा. कोण हरवली आहे? पावली. बस पावली आहे. चल बस झाली अनाउन्समेंट. तुमच्या लायकीप्रमाणे अनाउन्समेंट आहे. चल बस झाली निघा आता. चला केली. थँक्यू. हा ठीक आहे. थँक्यू. हा. लिली. कोण रे तू? कोण रे कोण? स्वॅग कसला दाखवतो मला तू? कोण मोठा शाणाला? निघ रे तू. पोटात बुक्की मारीन. निघतून. अरे शाणपणा करतो. विराज नाही विराज. रांग लावली ना तिकडे. चौगुले, हा. अजून एक अनाउन्समेंट तेवढी करा ना. हा नन्ना नुन्नू नेने हे रे. कोण आहे ते? अरे ही कोण माणसं आहेत तुला आज भेटतायत? नन्ना नुन्नू नेने हे जे कोणी असतील त्यांनी स्टेजच्या मागे यावे. त्यांचा मुलगा नेनू ननवा नेने वाट तंगडा तोडेन आला असतं. नन्ना नुनवा हा हरवलाच पाहिजे. तिची लायकीच ती आहे. हरवलाच पाहिजे. खड्ड्यात जा तू. अरे यार. निघितून. अरे आता परत कशाला आलात? केली ना अनाउन्समेंट आई हरवल्याची. आई सापडली, बाबा हरवली. म्हणजे आईचा नवरा हरवली, आवली लवली कोली. माझ्या बहिणीचा बाबा हरवली, आवली लवली कोली. माझ्या आईचा जावई, माझा नवरा हरवली. लिली लिली. अरे गप्पा बसा ना. अरे कोण आहात यार तुम्ही? मी शिवाली आवली कोली. अरे 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 भिवाली आवली ए, नका रे. मी आवली लावली कोली. आवली आली, आवली आली. बाप्पाच्या आरतीची वेळ झाली. चला आता सगळ्यांनी. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. गणपती बाप्पा मोरया. आज कोहली फॅमिली बरोबर इतरही जे जे हरवत होते ना त्यांची नावं खूप भन्नाट होती. मजा आली त्यामुळे. वा विराज, थँक्यू सो मच. बघा हा सरस काय म्हणतात सिद्धू. क्या बात आहे यार. ये बात. म्हणजे उत्सवात आणखीन उत्सव साजरा होतो ना तसं काहीतरी होतं. एक तर कॉन्सेप्टच एवढी धतिक होती ना. एक एक जण हरवतंय. म्हणजे ही खरंच ही फॅमिली एकमेकांमध्ये घट्ट आहे. पण त्यातलं हरवलं तर त्याचं काय होईल आणि त्या माणसाचं काय होईल त्याच्याकडे जातील. बहारदारच्या वरचा परफॉर्मन्स होता. क्या बात आहे. वा वा. मंडळी, कपाटात कोंबलेले कपडे आणि बायकोकडे असलेले आपले सिक्रेट्स कधी कोसळून आपल्या अंगावर येतील काही सांगता येत नाही. असंच काही पुढील प्रहसनात घडणार आहे जे दाखवायला मंचावर येत आहेत
विनोदाची नवी चाहूल कुलकर्ण्यांचा राहुल, विनोदाचे नवे फंडे ईशा डे आणि चिपळूणचे पारसमणी प्रभाकर मोरे. आला 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 शुभमन गिल, शुभमन गिल. आले आले ना. कोण आलंय? नमस्कार. नमस्कार. आय एम कॉन्स्टेबल मोरे. काय समजले? कॉन्स्टेबल मोरे काय समजली? वेगळंच नाव आहे हो. पण मोरे काय समजली म्हणजे नेमके कुठले हो? काय समजली हो माझं नाव नाही आहे. माझं नाव मोरे आहे. काय समजली ही माझी स्टाईल आहे. काय समजली? अच्छा अच्छा, म्हणजे काय समजली हो? कळलंच नाही मला ते. होय काय? काय म्हणता बाकी? बाकी म्हणजे तुमचं कसं काय? छान, एकदम छान. कुलकर्णी मी नाही, तुमच्यात कोण मिशीवाला असेल ना? हा एक आहे मिशीवाला, पण त्याला थोडी दाढी पण आहे. चालेल का? का बघू दुसरा फक्त मिशीवाला? हो का? तो ऐका, दाढीवाले मिशीवाले त्यांना बोलवा. अहो, काय म्हणजे कोण आलं? मिस्टरांना आले. आले बघा. कोण आलं? मोरे आले. पोलीस? नमस्कार. हो हो, नमस्कार. हवालदार मोरे. हा नमस्कार. मी तुमचा कोर्टाचा समन्स घेऊन आलोय. कोर्टाचं समज? हो. कशाला? का? म्हणजे काय असतं? समन्स म्हणजे तुम्हाला माहिती नाही? नाही. कसं आहे म्हणजे तुम्ही एखादा गुन्हा केला असेल हा. किंवा कोर्टात तुमच्यावर कुणीतरी तक्रार केली असेल तर कोर्ट तुम्हाला बोलवून घेतं. त्याला समन्स म्हणतात का नाही? अच्छा अच्छा. हा. पण मी काही केलेलं नाहीये. नाही, आता नाही सर काही केला. मग? 15 वर्षापूर्वीची केस आहे. म्हणजे 2006 सालातली केस आहे यांच्यावर. 2006 म्हणजे अच्छा, तेव्हा तर लग्न केलं यांनी माझ्याशी. त्याच्यासाठी समान शिक्षा वगैरे नाही. नाही राहू दे, ती मीच देते शिक्षा. मी जळते त्यांना भरपूर. खरं तर कोर्टानं यासाठी हिच्या वडिलांना समन्स पाठवायला हवा. का? अहो, हिचं लग्न माझ्याशी लावून देऊन हे त्यांनी गुन्हा नाही का केला? That is- विनोद करता बाय नाही. आंबा जरा आदळ झाला बाय ना. आणि ऑन ड्युटी हवालदारासमोर हिरो, तो पण मोरे हवालदारासमोर. नाही. डेंजर प्रकरण आहे. कोर्टाचा समन्स आला, उद्याच्या उद्या तुम्ही कोर्टात या. अहो पण साहेब, मी खरंच काही केलेलं नाहीये. अहो, काय केल्याशिवाय कोर्टानं समन्स पाठवलं नाही का तुम्हाला? एक मिनिट. हा? एकच मिनिट. हा तुम्ही ते 15 दिवसांपूर्वी त्या ट्रॅफिक पोलिसला धक्का मारून पाडलं होतं ना रस्त्यावर, त्याच्यासाठी असेल. अगं काय बोलतेस तू? ओय! मला ऐकायला येतं त्यांच्याकडे माहीक आहे. हा अहो, पण- ओय! म्हणजे ट्रॅफिक हवालदाराला तुम्ही खड्ड्यात पाडला? नाही साहेब, असं काही झालेलं नाही. एक मिनिट. खोटं बोलू नका. काय नाही म्हणतात. हा, मग? नाही, ते विसरले असतील. पण मला लक्षात आहे काय झालं माहितीये का? तो ना असा ट्रॅफिक हवालदार स्वतः त्याचा चालत होता बिचारा. अरे बाप. आम्ही 2 व्हीलर ना आलो ना मागे, हा, ते हा. खड्डा दिसला म्हणून त्यांनी असं बाजूनी घेतलं, हा. तर त्याला असं धक्का लागला हँडलचा. त्याने असं केलं, तेवढ्यात त्याच्या खिशात ना आमचा इंडिकेटरच अडकला हो. तो आपला पुढे पुढे आला. आयशा. आई, कुठून हात देत आहे? काय झालं माहितीये, तो इंडिकेटर अडकला, हा हा. पण तो तुटला म्हणून तो खड्ड्यात पडला माणूस. पोलीस तो बिचारा तुटला नसता इंडिकेटर तर आमच्या बरोबर फरफटत घरापर्यंत आला असता माहितीये. म्हणजे तुम्ही ड्युटी हवालदाराला खड्ड्यात पाडला? नाही साहेब. ते पण युनिफॉर्म वर नाही साहेब. ऑन ड्युटी पाडला? नाही, अरे म्हणजे कांदा समजून तुम्ही कायदा असा कसा कसा कापला वाय? आणि मोरे हवालदारा सांगता वाय कायदा शांत बसल? तुम्ही त्या हवालदारावर हल्ला केलेला आहे. नाही 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 साहेब, हल्ला काय म्हणताय तुम्ही? हल्ला नाही. मी सांगतो साहेब, हिचं ऐकू नका तुम्ही. नाही. काय झालं साहेब, आम्ही दोघं 2 व्हीलरवरनं चाललो होतो. बर छान मूड मध्ये होतो. हा. म्हणजे असं दोघं ला 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 ला. गाणं ऑन ड्युटीला तुम्ही गाणं ऐकून दाखवता वाय? तुम्हाला काय वाटतं ऑन ड्युटी हवालदाराला गाणं येत नाही? क्या बात आहे, क्या बात आहे साहेब. असं. साहेब काय गाणं गाता तुम्ही. Thank you. अहो, मी उभ्या आयुष्यात इतकं सुंदर नृत्य आणि गाणं ऐकलं नव्हतं. काय सांगता वाय? साहेब तुम्ही गात जाऊ मधनं अधनं. तर तुमचे पोलीस बँड असतात ना, हा, हा. त्यात गात जा तुम्ही. नाही नाही, तिकडे आधीमध्ये गातो नाही असं हा, नाही, हा. पण सारखा शालू गातो ना त्याच्यामुळे ते लोक कंटाळतात. पण मी कसं आमच्या गावची नाटकं असतात हा. ना त्याचा स्त्री पार्ट करतो. हो? हो, तुम्ही फक्त मला डायलॉग द्या. बर. सगळी सामुग्री माझी स्वतःची आहे कारण. नाही नाही, काही हरकत नाही.
आमच्याकडे काही कार्यक्रम असेल ना हा. तर आम्ही तुम्हालाच बोलवतो. नक्की बोल नक्की बोलवणार. तेवढं जरा मानधनाचं तेवढं पैसे सकट बोलवणार. काय मानधन भेटल्याशिवाय कलाकार जगणार का नाही बरोबर पैसे सहित नाही, बोलवणार. फार वाईट परिस्थिती आहे हो काय कलाकार माहिती काय चला करणार? येतो या 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 साहेब, या. अहो साहेब कुठे चालला ते ट्रॅफिक पोलिसाला पाडलं ना गपना जरा तू. काय घाबराय डोमॅस्टिक व्हायलन्स नाही पाहिजे इथं डोमेस्टिक असा शब्द आहे तो साहेब. डोमेस्टिक. हा. दुटी हवालदारच्या चुका काढतोस तू नाही चुका नाही. केलास तुला आता मी पोहोचवला हा तुला समन्स आला उद्या तुला कोर्टात यायचं आहे अहो साहेब पण हे कसलं समन्स आहे मला सांगा तरी. अहो, मला कसं माहिती असेल त्याच्यात काहीतरी लिहिलेलं असेल ना अहो साहेब ऐका मी सांगतो तुम्हाला काय झालं हिचं तुम्ही काही लक्षात घेऊ नका. नाही. मी सांगतो काय आलं आम्ही दोघं टू व्हीलर वरनं जात होतो बर. आणि रस्त्यात खड्डा आला. बर. काय माहितीये मला तो खड्डा दिसला कारण माझ्या गाडीला लाईट होता. हा. त्या साहेबाला तो खड्डा दिसला नाही कारण त्याला लाईट नव्हता. काय नव्हता होते त्याच्याकडे टॉर्च नाही नाही बॅटरी असते आमच्याकडे हा, याला समजू नको नाही आम्हाला साहेब बरोबर आहे मला तेच सांगायचं हिला फक्त असं वाटलंय हा. की माझ्यामुळे ते खड्ड्यात पडले. काय वाटलं काय साहेब मी या डोळ्यांनी स्वतः बघितलं यांनी पाडलं त्यांना एक नंबर पुरावा सापडलेला आहे. म्हणजे तुम्ही खरोखरच गुन्हेगार आहो वालसाड्यानो आता मला लाभागा लापायचा नाही पलायचा नाही वहिनीनू उद्याच्या उद्या तुम्ही यांच्या विरोधात कोर्टात साक्ष द्यायला या साक्ष म्हणजे ते असं कटघरामध्ये उभं राहून जोई काही सच काही ते करायचं बरोबर फक्त क्लिअर बोलायचं तिथं फंबल मारायचं अगं हे हा, हा. अगं, काय येईन का बाबा जा तुम्ही कुठे घेऊन जात नाही मला ते मोरे नेतात तर मी जाणार चल, त्यांच्याबरोबर. चल, आपण चला, जाऊ. अगं इकडे अगं अगं बेंटोक बाई ते माझ्या विरुद्ध साक्ष द्यायला तुला घेऊन जात आहेत. हा तू नवरा आहे ना मी तुझा हा नवरा आहे ना इच्छा जरी नसली तरी आपले असे 7 फेरी घेऊन लग्न झाले की नाही नवरा आहे की नाही? हा तू तू माझ्या विरुद्ध साक्ष देणार आहेस जाणार आहेस कोर्टात. काय वहिनी नाही तुम्ही भारताच्या नागरिक आहो भारताच्या नागरिक आहो तुम्ही घाबरू नका साक्ष द्यायला घाबरायचं ना तुम्ही मला माझं कर्तव्य पार पाडलं Yes. पाहिजे. मी तसंही मला खूप इच्छा होती त्या कटघरात उभं राहून ते करायची मी जोई बोई इसाज बोएंगी इसाज कोई अक्कू नहीं खोलेंगी फक्त क्लिअर बोला फंबल नको करू. आणि मी अजिबात साक्ष फिरवणार वगैरे नाही तुम्ही काही काळजी करू नका हा खरे आहे मी माहेरची खोटं बोलत नाही आम्ही मोठी शहाणी ही अहो साहेब हे कसले खरे एक जात सगळे खोटे साहेब यांच्यात. खोटे म्हणजे अहो लग्नावेळी माझ्याशी खोटं बोलून मला फसवून हिचं लग्न माझ्या बरोबर लावून दिलं. काय सांगता काय मला हिचा बाप काय म्हणाला माहितीये काय मुलगी चाणाक्ष आहे हा, बुद्धिमान आहे वाव हा. चतुर आहे आहेच. हा आणि असं सगळं सांगून हिच्या बापानं बिनतारीचं बुलबुल माझ्या गळ्यात मारलं. वहिनी, तुमच्या बापाचा चुकलेला आहे हो तारा नसलेला बुलबुल काय देता ह्यांना तर वाजवणार काय मला सांगा ना तारा नको त्या बुलबुलला काय आहे तुम्हाला एक काम करा हा. दादर माहिती तुम्हाला दादर माहिती आता ब्रिज वर गेलो का नाही तिथं फुल मार्केट आहे फुल त्याच्या साईड असं लेफ्ट साईड गेलो की कबूतर खाना तिथं हरिभाऊ बुलबुले आहेत तर तारा लावून देतात का नाही म्हणजे गिटारला पण तारा लावतात तुम्हाला काय सांगू वहिनी काय आहे माझी शिटी आहे ना 3 वेळा त्यांनी रिपेअर करून दिली होती एकच शिट्टी 3दा 3 वेळाला रिपेअर करावी लागली तुम्ही एक काम करा त्या तारवालीकडे जा आणि त्याला सांगा माझं नाव सांगा तुम्ही डिस्काउंट डिस्काउंट म्हणजे हवालदार मोरे नाव असं सांगितलं ना म्हणजे तुम्हाला 50% आणखी कमी मिळतील का नाही चालेल. हा? तेवढं तारा लावून आपण घ्या. तारा लावून घेऊया अहो, तिथे साहेब जाऊन. अहो, तुम्ही काय बोलताय काय बोलताय? काय तारा? बोलताय काय? हे म्हणजे तारा गिटार अहो बुलबुल म्हणजे मी खरं बुलबुल असं म्हणालो नव्हतो मग काय? मी जस्ट बोलताना एक आपलं रूपक कन्फ्युजन काय नाही रूपक वरून परत खूप वाढेल. वा 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 लावल्या, वा. त्यामुळे नको रूपक नको साहेब. आलं ना अंगाशी आलं ना हो आले आले अरे वसाड्या हो, हो. हा बिना तारेचा बुलबुल घरात ठेवतोस हा त्या हवालदार तू खड्ड्यात पडलाय आता माझ्या हाताने हात सुटत नाही याला आयुष्यभरासाठी मी जेलमध्ये पाठवतो चल एक मिनिट, नाही, काय? जेलमध्ये पाठवतोय हा माणूस. आयुष्यभरासाठी आयुष्यभरासाठी ह्याला जेलमध्ये खडी फोडायला होतो का नाही बघा अहो काय आयुष्यभरासाठी म्हणताय हा, मग? आता काय काय आता करायचं? काय काय करायचं आता काय आता काहीच करता येणार नाही. हा विचारणं मगाचपासून जे तू ओकत होतीस ना त्याच्या आधी करायला हवा होता कळलं ना. आता ते मला घेऊन जाणार जेलमध्ये आणि बरं आहे इथं तुझ्या निर्बुद्धपणापेक्षा जेलमध्ये जाऊन खडी फोडलेली बरी. हा साहेब तुम्ही मला न्या जेलमध्ये. चला चला चला. नाही असं नका ना करू का अरे हा ड्रामा आता करून काहीच उपयोग नाहीये ते आता मला नेणार. असं नका ना करू
आपण एक काम करूया हा तुम्ही ना त्यांना धरून ठेवा हा. मी ना पटकन कांदा चिरायची सुरी घेऊन येते का कशासाठी छोटासा खून करू म्हणजे केसच नाही होणार हा, मी आणते सुरी, तुम्ही धरून ठेवा. तुमची बायको भिंतो काय अहो मग मगाचपासून तुम्हाला तेच सांगतोय साहेब वा. हा अहो ती दिवसभर घरी असते हा ते टीव्हीवर ना वेब सिरीज फिल्म्स आणि क्राईम स्टोरी सतत बघत असते आणि तेच ती खरं आयुष्य समजून बसते हो साहेब काय सांगू नाही तुम्हाला नाही मला खरंच तुमची दया येते पण हो. दया येणं जोगच झालंय एक काम करा हा. तो घराचा टीव्ही आहे ना तो अगदी फोडा ते करणार हा म्हणजे काम करणार काम करा मला करायचं हा समज घ्या हा. आणि तुम्हाला समज देतो हा. हा असल्या बायकोला जमलं तर सोडून द्या बर, बर, हा? बर, बर. कुठेतरी दुसरीकडे लग्न लावून द्या हो. हा बघा हो भिंडोक बाई आहे तुमची हो मला कळतंय. भिंडोक अहो हा. अहो, साहेब हे पण काय आहे काय आहे अहो साहेब हे समन्स ना हे मला गुन्हेगार म्हणून पाठवण्यात आलेलं नाहीये अरे बापरे हे मला साक्षीदार म्हणून समन्स पाठवण्यात होय आलंय काय? म्हणजे मला साक्ष द्यायला जायचंय साहेब जाते ते याला, पण या. जरा थांबता का कशाला हे काय ऐका ना जरा काय अगं काय इथे धरून ठेवा अरे, कशाला जाऊ अहो, एक छोटासा खून ओ, 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 वंशी, ओ, झालं, ओ, अगं थांब अगं वा 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 खूपच छान संकल्पना होती. व्हेरी वेल परफॉर्म्ड. जोरदार टाळ्या. सई व्हेरी एंटरटेनिंग परफॉर्मन्स. ईशा मला तुझं खूप कौतुक करायचंय कारण मला असं वाटतं की हे कॅरेक्टर रियालिटी आणि इमॅजिनेशनच्या मधलं काहीतरी अशी कॅरेक्टर्स असतात जी तू प्ले करतेस आणि ती समजून घ्यायला एक वेगळं कन्व्हिक्शन आणि करताना पण एक वेगळं कन्व्हिक्शन लागतं जे तू खूप सुंदर वठवतेस आणि ते रिअल आहे असं भासवतेस. ते खूप भारी एक गोष्ट आहे तुझ्याबद्दलची. मला ती खूप आवडते. राहुल खूप खूप स्वागत या मंचावरती. मस्त झाला परफॉर्मन्स. नॅचरल आणि मस्त वेळ घेऊन केलेला परफॉर्मन्स त्यामुळे त्याच्याबद्दल तुझं खूप अभिनंदन. मोरेनू म्हणजे मला खूप आवडती ही गोष्ट की तुम्ही नवनवीन विशेषणं शोधायला मला भाग पडताय आणि मी तुम्हाला तुमच्यासाठी अजून एक विशेषण आज शोधलेलं आहे की कॉन्फिडन्स च्या जोरावरती तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे अनेक मॅचेस जिंकताय आणि आजही ही जिंकलीत असं म्हणायला हरकत नाही. तर तुम्ही या मंचाचे विटॅमिन सी आहात असं मला वाटतं आणि विटॅमिन सीची गरज सगळ्यांनाच कालांतराने वेळोवेळी असते आणि तुमची ही ऑडियन्सला अशीच गरज आणि हवीशी वाटणारी ही विटॅमिनची गोळी आमच्याकडे आहे याचा आम्हाला भयंकर आनंद आहे. मस्त. कीप इट अप. मंडळी हा हास्य दरवळ असाच बहरत राहील पण उद्याच्या भागात भेटूया उद्या रात्री 9 वाजता. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा. टीव्ही समोर बसूया सहकुटुंब हसूया.